नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की भरपूर सारे अनेक दिवसांपासून आजच्या पीक विम्याच्या बैठकीकडे संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिलेले होते. म्हणजेच की कृषी मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये पीक विम्याच्या या प्रश्नावरती एक पाठपुरावा आढावा ही बैठक घेतली जाणार होती. परंतु साहजिकच फक्त परभणी जिल्ह्यातच नाही तर इतर जिल्ह्यातही शेतकऱ्यांचा पीक विम्याचा विषय सुद्धा या बैठकीच्या दरम्यान हाताळला जाईल. या संदर्भातील काही मार्ग काढला जाईल अशी अपेक्षा की त्या बैठकीमध्ये भरलेली 2 दिवसापूर्वी जी बैठक झाली आहे त्या बैठकीमध्ये पडलेली होती. लातूर आणि परभणीच्या पीक विम्याच्या संदर्भातील याच्यावरती काही चर्चा झाली. तर या बैठकीच्या संदर्भातील काही इतरही पीक विम्याच्या संदर्भातील काही महत्त्वपूर्ण असे अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याआधी तुम्ही जर माझ्यावरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर तुमचा जास्त वेळ न घेता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. की आता धाराशिव जिल्ह्याचा जो काही अपेक्षित घेण्यात आलेला होता तो संपूर्ण 55 महसूल मंडळातील अपेक्षा आता कंपनीच्या माध्यमातून मागे घेतले जाणार आहे. अर्थातच शासनाच्या माध्यमातून प्रशासनाच्या माध्यमातून जो काही पाठपुरावा करण्यात आला आहे त्याच अनुषंगाने आता पीक विमाच्या माध्यमातून हे पीक विमा देण्यास आक्षेप करण्यात आलेले आहे. यांच्या मान्य करण्यात आलेल्या पीक विम्याच्या वाटपीनुसार धाराशिव जिल्ह्यातील जवळजवळ 95% शेतकऱ्यांना की 4,50,000 शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळणार आहे. साधारणपणे 10,000 पासून ते 18,000 प्रति हेक्टर पर्यंत हा पीक विमा मिळू शकतो. काही महसूल मंडळाने त्यांच्यापेक्षा जास्त पीक विमा मिळू शकतो. साधारणपणे सुरुवातीला आलेल्या आकडेवारीनुसार 360 कोटी रुपयापर्यंतचे पीक विमा हा शेतकऱ्यांना वितरित केला जाणार आहे. परंतु सोलापूर, धाराशिव, बीड, लातूर या नुकसानीच्या पार्श्वभूमीवरती धाराशिव जिल्ह्यात सुद्धा ही आकडेवारी 500 कोटीच्या पुढे जाईल अशा प्रकारची शक्यता होती. परंतु तुर्तास तरी कॅल्क्युलेशन येण्यापूर्वी आकडेवारी सांगितली जाते. या कॅल्क्युलेशन झाल्यानंतर इतर पीक विम्याच्या नुकसानीसह इतर पीक विम्याच्या मंजुरीसह की किती आकडेवारी येते हे पाहण्यासारखं असणार आहे. सध्या तरी सोयाबीनचा पीक विमा की 4,44,000 शेतकऱ्यांपैकी साधारणपणे 4,05,000 की शेतकऱ्यांना हा पीक विमा मंजूर झालेला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यामधील कोपरगाव तालुक्यातील सुद्धा साधारणपणे 50,000 शेतकरी या पीक विम्यासाठी पात्र करण्यात आलेले आहे. 12 कोटी रुपयाचा पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे. आणि आता आपण वर्धा जिल्ह्यांमध्ये सुद्धा यापूर्वी माहिती घेतलेली होती की साधारणपणे 14,000 शेतकऱ्यांना 12 कोटी रुपयाचा हा पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे. आणि परभणी जिल्ह्यातही जो काही उर्वरित महसूल मंडळ आहे हा महसूल मंडळामध्ये पीक विमा कंपनीच्या माध्यमातून आक्षेप घेण्यात आलेले आहे. त्यांना वगळण्यात आलेलं होतं. शेतकऱ्यांचा पीक विमा अद्यापही मंजूर करण्यात आलेला नाही. त्या संदर्भातील तालुका जिल्हा कृषी अधिकाऱ्यांना काही कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून कानउघाडणी करण्यात आलेली आहे. तीच माहिती आता केंद्र सरकारकडे या पीक विम्याच्या संदर्भातील पुन्हा काही ती पाठपुरावा करणार असेल. की काही सुधारित आकडेवारी देण्याच्या संदर्भातील सूचना देण्यात आलेल्या आहे. या नवीन आकडेवारीच्या माध्यमातून किंवा दुरुस्तीच्या माध्यमातून या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याची शासनाचा प्रयत्न आहे अशा प्रकारची माहिती कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. एकंदरीत लातूरमध्ये सुद्धा आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात आक्षेप आहे की लातूरचा सुद्धा सध्या तरी आणखी काही अपडेट समोर आलेले नाही व बीड जिल्ह्याची यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारची चर्चा झाल्याची माहिती समोर आलेली नाही. प्रतीक्षित असलेले जिल्हे आणखीन प्रतीक्षित आहे. यवतमाळ जिल्हा पीक विम्याचा पालकमंत्र्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांच्या सोबत बैठकी लावली जाणार आहे अशा प्रकारचं आश्वासन दिले. की कृषी मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उपस्थितीमध्ये त्या बैठकीमध्ये आता यवतमाळचा पीक विमा प्रश्न देखील मांडला जाण्याची शक्यता होती. परंतु त्या संदर्भातील कुठलीही चर्चा आलेली नाही. परंतु आता शेतकऱ्यांना आणखीन प्रतीक्षाच करावी लागणार आहे का? ज्या जिल्ह्यांमध्ये लोकप्रतिनिधी की ॲक्टिव्हली काम करतात किंवा पीक विमा पाठपुरावा करतात तिथल्या शेतकऱ्यांना फक्त न्याय मिळत आहे. की राजेश विटेकर यांच्या माध्यमातून परभणीतील शेतकऱ्यांना प्रश्न मांडण्यात आला की बैठक लागली. लातूरच्या लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून बैठक लावण्यात आली व धाराशिवमध्ये पीक विम्याचा पाठपुरावा केला. धाराशिवचा पीक विमा मंजूर झाला. या ठिकाणी आता नांदेडमध्ये लोकप्रतिनिधी अतिशय ॲक्टिव्ह आहे. की या जिल्ह्यांमध्ये इतर जिल्ह्यांमध्ये हा लोकप्रतिनिधी ॲक्टिव्ह आहेत व शेतकरी संघटनेचे काही तशा मोठ्या प्रमाणात आंदोलन केले जाणार व परिणामी पीक विमा कंपनी शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारची दाद देत असताना लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून आंदोलन निवेदनाच्या भाषेवर शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार असेल तर प्रशासन, कृषी मंत्री किंवा सरकार कामाचं देखील एक प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो. अशी माहिती जर आवडली असेल तुम्हाला तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.